हॅलो, नमस्कार आणि वेलकम. आजच्या या YouTube व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक या युनिटला. 12th मधील M1 पेपरमधला मॅथमॅटिकल लॉजिक हा सगळ्यात पहिला युनिट आहे. आणि डिफिकल्टी पॉईंट ऑफ व्ह्यू जर का बघितलं तर हा फार इझी टॉपिक आहे. म्हणजे मॅथमॅटिक्सचं बेसिक नॉलेज जर असेल तर लॉजिकचे क्वेश्चन्स बोर्डामध्ये इझिली टॅकल करता येतात आणि इझिली याचे मॅक्झिमम मार्क्स आपल्याला घेता येतात. म्हणून स्टार्ट करूयात मॅथमॅटिकल लॉजिकपासून. जनरली लॉजिक हा शब्द बऱ्याचदा आपण बोलतो, ऐकतो. पण लॉजिक म्हणजे काय? लॉजिक या शब्दाची उत्पत्ती लोगोस या ग्रीक वर्डपासून झाली आहे. म्हणून लोगोसचा अर्थ होतो रिझन. म्हणून लॉजिकला आपण रिझनिंग असं सुद्धा म्हणतो. म्हणून मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजेच मॅथमॅटिकल रिझनिंग पासून स्टार्ट करूयात मॅथमॅटिकल लॉजिकला. मॅथमॅटिकल लॉजिकला स्टार्ट केल्यानंतर सगळ्यात पहिला आणि बेसिक कन्सेप्ट येतो तो स्टेटमेंट. सो व्हॉट इज अ स्टेटमेंट? इन लॉजिक अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स दॅट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे असं सेंटेन्स ज्याची व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे असं आपण डेफिनेटली सांगू शकतो, असं सेंटेन्स स्टेटमेंट होतं. परत एकदा, स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स दॅट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे असं सेंटेन्स ज्याची व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो, अशालाच आपण स्टेटमेंट म्हणतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, इट कॅन नॉट बी अ क्वेश्चन, अ कमांड ऑर एन एक्सक्लामेशन. म्हणजे सेंटेन्स हे प्रश्नार्थक नको, आज्ञावाचक नको किंवा उद्गारवाचक नको. असे सेंटेन्स कधीच स्टेटमेंट होत नाही. सो इट मस्ट हॅव अ डेफिनेट ट्रूथ व्हॅल्यू. आता स्टेटमेंटला ट्रू किंवा फॉल्स असं आपण जज करू शकतो, तर त्याच्यासाठी ट्रू म्हणजेच टी आणि फॉल्स म्हणजेच एफ अशी कुठली तरी एक डेफिनेट ट्रूथ व्हॅल्यू असणारच आहे. फॉर एक्झाम्पल, इथे एक सेंटेन्स दिलाय, द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इज दिस अ स्टेटमेंट? हे स्टेटमेंट होईल का? तर नक्कीच. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आपल्याला माहिती आहे, हे ट्रू आहे, म्हणून हे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट, पुढचं एक्झाम्पल आहे, प्लीज डू युअर होमवर्क. आता इथे एक कमांड दिली आहे, इथे आज्ञा दिली आहे, म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट होणार नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज ऑफ इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज नॉट अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. तर स्टेटमेंट आणि ही होती त्याची काही एक्झाम्पल्स. तर चला पुढे जाऊयात, पुढचा टॉपिक बघूयात, ट्रूथ व्हॅल्यूज. एव्हरी स्टेटमेंट इन लॉजिक हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू. मग आता स्टेटमेंट म्हटल्यानंतर त्याला ट्रू किंवा फॉल्स असं सांगता येत होतं. मग सांगता येतं तर ट्रू आणि फॉल्स ह्या त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज असतात. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज true and represented by T. If a statement is false, then its truth value is false and it represented by F. जर का स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही T ने रिप्रेझेंट केली जाते, आणि जर का स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू F ने रिप्रेझेंट केली जाते. पण बुलियन अल्जेब्रामध्ये T ला 1 असं नोटेशन आहे आणि F ला 0 असं नोटेशन आहे. तर एक्झाम्पल बघूया. समजा लेट P बी द स्टेटमेंट दॅट इज 3 इज अ प्राईम नंबर. आता एक स्टेटमेंट दिलंय P, ते असं आहे 3 इज अ प्राईम नंबर. 3 ही मूळ संख्या आहे. इज इट ट्रू? येस, इट इज ट्रू. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज ट्रू, T. Next, let P be the statement that is Paris is in Italy. Paris हे शहर इटलीमध्ये आहे, which is false. So truth value of Q is false, F. म्हणजे स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्या कुठल्या तरी ट्रूथ व्हॅल्यूज ह्या असतात, पण मग जर का ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू T लिहितो आणि फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही आपण F लिहितो.
तर हे सगळे जे सेंटेन्स स्टेटमेंट होतात आपण याला सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. पण जर का असे दोन स्टेटमेंट वेगवेगळ्या वर्ड्सनी जॉईंट केले तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट. दोन सिंपल स्टेटमेंट जर का लॉजिकल कनेक्टिव्हजनी कनेक्ट केले तर त्याला म्हणणार आपण कंपाऊंड स्टेटमेंट. मग कुठल्या वर्डनी कनेक्ट केले ह्याच्यावरनं त्याचे पडले टाईप. तर चला ते बघूयात. बेसिक लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. दोन स्टेटमेंट जर का अँड या वर्डनी जोडलेले असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कंजंक्शन. दोन सिंपल स्टेटमेंट होते ते अँड या वर्डनी जोडले गेले त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कंजंक्शन. आणि डिनोट करताना आपण त्याला सिम्बॉल वापरतो उलटा व्ही. मग आता याचा एक ट्रूथ टेबल आहे. ह्या ट्रूथ टेबल मधली सगळ्यात महत्वाची लाईन अशी की जर पी आणि क्यू दोन्ही ट्रू असतील तरच पी अँड क्यू हा ट्रू असतो. अदरवाईज बाकीच्या तिन्ही केसमध्ये त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या एफ 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 असतात. म्हणजे कंजंक्शन स्टेटमेंट पॅटर्न मध्ये इफ P and Q both are true, then and then only P and Q is true. Final answer is true. Otherwise, all other responses are false. Next आहे OR. जर का दोन सिंपल स्टेटमेंट OR या वर्डनी जोडल्या गेलेले असतील तर नवीन तयार झालेलं स्टेटमेंट पॅटर्न असतं डिसजंक्शन. आणि त्याला नोटेशन वापरतो आपण व्ही. आता डिसजंक्शन साठी सुद्धा एक सेपरेट ट्रूथ टेबल आहे ज्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे तर पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तेव्हाच पी ऑर क्यू हे फॉल्स होतं. अदरवाईज बाकीच्या तिन्ही केसमध्ये ते ट्रू देतं. म्हणजे इथे if P and Q both are false, then P or Q is false. Otherwise, it is T. Next, connective आहे not. सिंपल स्टेटमेंट मध्ये जर का आपण नॉट अप्लाय केलं त्याला आपण म्हणतो ओरिजिनल स्टेटमेंटचं निगेशन. दाखवताना अशा पद्धतीचे सिंबल आपण वापरू शकतो. तर निगेशन मध्ये काय होतं जर का ओरिजिनल स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्याचं निगेशन असतं फॉल्स. आणि ओरिजिनल स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन केल्यानंतर ते देतं ट्रू. म्हणजे इथे ट्रूथ व्हॅल्यूज ह्या रिव्हर्स होतात. आतापर्यंत आपण बेसिक कनेक्टिव्ज बघत असताना तीन कनेक्टिव्ज बघितले. दोन स्टेटमेंट अँड या कनेक्टिव्जनी जोडलं त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणतो कंजंक्शन. तिथे टी टी तरच टी, अदरवाईज एफ. जर ऑर या कनेक्टिव्हजनी दोन स्टेटमेंट जॉईंट केलेले असतील त्याला म्हटलं आपण डिसजंक्शन. इथे एफ एफ तरच एफ, अदरवाईज ऑल अदर एंट्रीज आर टी. आणि निगेशनमध्ये आपण नॉट अप्लाय करतो म्हणून ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत टीचा एफ होतो आणि एफचा टी होतो. म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यूज ज्या आहेत त्या रिव्हर्स होतात. बघूयात पुढचे लॉजिकल कनेक्टिव्ज ज्यांना आपण म्हणतो कंडिशनल कनेक्टिव्ह. आता दोन स्टेटमेंट जर का इफ देन या वर्डनी जोडलेले असतील, कनेक्टिव्ह जर का इफ देन हा वर्ड असेल तर नवीन तयार झालेल्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्नला आपण इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतो. आणि सिम्बॉलिकली आपण जर का दाखवायचं झालं तर त्याला वन वे ॲरोने आपण डिनोट करतो. याचा सुद्धा एक ट्रूथ टेबल आहे. पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली, यामध्ये जर का पी ट्रू आहे आणि क्यू फॉल्स आहे तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स असतं. अदरवाईज बाकी तिन्ही केसमध्ये ते ट्रू असेल. पी ट्रू पाहिजेत, क्यू फॉल्स पाहिजेत तेव्हा पी इम्प्लाइज क्यू हे फॉल्स होतं. अदरवाईज अदर एंट्रीज मध्ये ते ट्रू असतं. नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे जो
इफ अँड ओनली इफनी दोन स्टेटमेंट कनेक्ट करतो त्याला आपण म्हणतो बाय कंडिशनल स्टेटमेंट पॅटर्न. बाय कंडिशनलला आपण डबल इम्प्लिकेशन असं सुद्धा म्हणतो. तर कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ असेल तर त्याला आपण बाय कंडिशनल म्हणणार आणि त्याचं नोटेशन बोथ वे ॲरोनी आपण त्याला डिनोट करणार. याच्या ट्रूथ टेबलमधली सगळ्यात महत्त्वाची जर का लाईन कुठली असेल तर ती अशी की जर पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज दोन्ही सारख्या असतील म्हणजे त्या टी टी किंवा एफ एफ सारख्या असतील तर पी इफ अँड ओनली इफ क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते. म्हणजे टी टी तर टी आणि एफ एफ तरी टी. बाकीच्या केसमध्ये जर का ट्रूथ व्हॅल्यू डिफरंट असतील पी आणि क्यूच्या तर ते एफ हे आन्सर देतं. तर इथे आपण इफ देन या कनेक्टिव्हजनी जर का दोन स्टेटमेंट जॉईन झालेले असतील तर त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हटलं. त्यामध्ये टी एफ तरच एफ, अदरवाईज इट इज टी. आणि इफ अँड ओनली इफ या कनेक्टिव्हजनी जर का दोन स्टेटमेंट कनेक्ट झालेले असतील तर त्याला आपण म्हणतो बाय कंडिशनल आणि त्यामध्ये टी 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 आणि एफ एफ टी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर हे ट्रूथ टेबल आपल्याला पाठ करावे लागतील. हे जेव्हा समजतील तेव्हाच आपण एक्झाम्पलमध्ये प्रॅक्टिस करून ह्या गोष्टी अजून इझिली टॅकल करू शकतो. आपण ह्या गोष्टींसाठी अजून इझी वेनी पुढे जाऊयात. बघूयात इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल्स. याच्यामध्ये इनपुट पी दिलाय आणि इनपुट क्यू दिलाय आणि फायनली आपल्याला आउटपुट चेक करायचं आहे. पण इथे कनेक्टिव्ह जे आहेत हे वेगळे वेगळे आहेत. कनेक्टिव्हमध्ये पहिला अँड आहे, ऑर दुसरा आहे, इफ देन तिसरा आहे आणि इफ अँड ओनली इफ चौथा आहे. हे चार कनेक्टिव्ह आत्ताच आपण बघितले. मग आता या व्हिज्युअल्सवरनं आपण समजून घेऊया ट्रूथ टेबल कसे असतील. समजा पी आणि क्यू हे अँडनी जोडलेले आहेत. इफ पी इज ट्रू अँड क्यू इज ट्रू then output is true. T T T. जर का P ट्रू असेल आणि Q हा फॉल्स असेल तर आउटपुट फॉल्स येतो. तसंच P फॉल्स आहे आणि Q ट्रू आहे अशा वेळेस सुद्धा इथे फॉल्स आला आणि दोन्ही फॉल्स असतील तर तो फॉल्सच असणार आहे. म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह अँड म्हणजेच कंजंक्शन जेव्हा आपण बघतो तेव्हा टी टी तरच आउटपुट टी येत आहे. अदरवाईज टी एफ 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 टी तरी पण एफ आणि एफ एफ तरी पण एफ. म्हणजे अँडमध्ये टी टी तरच टी, अदरवाईज ऑल एंट्रीज आर एफ. पुढे जाऊयात. जर का दोन स्टेटमेंट हे ऑरनी जोडलेले असतील तर काय होईल बघा. जर पी ट्रू आहे क्यू ट्रू आहे तर ऑरनी जर जोडले तर त्याचा आउटपुट ट्रू येत आहे. टी टी टी. आता पहिला टी आणि दुसरा एफ आहे तरी पण आउटपुट टीच येत आहे. आता पहिला एफ आणि दुसरा टी आहे तरी पण आउटपुट टीच येत आहे कारण ते ऑरनी जोडलेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इथे येते की जेव्हा पहिला एफ आणि दुसराही एफ होतो तेव्हाच आउटपुट इथे एफ येतं. म्हणजे एफ एफ तरच एफ, अदरवाईज पहिल्या तिन्ही केसमध्ये ते ट्रू येत होतं. तर ऑर या कनेक्टिव्हजनी म्हणजे डिसजंक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? एफ एफ तरच एफ. पुढचं कनेक्टिव्ह होतं इफ देन. आता इफ देनमध्ये जर का पी आणि क्यू दोन्ही ट्रू आहेत तर आउटपुट ट्रू आहे. पहिला ट्रू आणि दुसरा एफ असेल तर आता इथे आउटपुट एफ होतं आणि हीच महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे टी एफ तरच एफ. आता बाकीच्या केसमध्ये बघूयात. जर का पहिला एफ आहे आणि दुसरा टी आहे तर आउटपुट टी येत आहे. दोन्ही एफ आहेत तरी सुद्धा टी येत आहे. तर इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कुठली होती? पहिला टी आणि दुसरा एफ तरच एफ, अदरवाईज बाकीच्या तिन्ही केसमध्ये एफ
हेच ॲन्सर या लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देनसाठी म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंटसाठी येतं. नेक्स्ट कनेक्टिव्ह होता इफ अँड ओनली इफ. इथे पी आणि क्यू दोन्ही जर का ट्रू असतील तर आउटपुट ट्रू देतं. दोन्ही एफ असतील तरी सुद्धा ट्रू देतं. म्हणजे दोन्ही पी आणि क्यू या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सारख्या पाहिजे. टी तरी टी आणि एफ एफ तरी सुद्धा टी, इफ अँड ओनली इफसाठी म्हणजेच बाय कंडिशनलसाठी. जर का वेगळ्या वेगळ्या असतील, समजा पहिला पी ट्रू होता, क्यू फॉल्स होता, आता फॉल्स आला. समजा पहिला फॉल्स होता आणि दुसरा टी होता तरी पण फॉल्स आला. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या चारही कनेक्टिव्हसाठी, चारही स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचे असतील तर अशा पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवू शकतो. तर आय होप आत्तापर्यंत आपण स्टेटमेंट काय आहे, ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत आणि कंपाऊंड स्टेटमेंटसाठी जे काही डिफरंट टाईप्स आहेत त्याच्या ट्रूथ टेबल्स बाबतीत बोललो. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता पुढे जाऊयात आणि आपलं नॉलेज चेक करूयात. सो लेट्स गेट स्टार्ट. नॉलेज टेस्टमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन, आपण 5 क्वेश्चन बघणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या क्वेश्चनपासून. इथे पहिला क्वेश्चन असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ व्हॅलिड लॉजिकल स्टेटमेंट. खाली दिलेल्या सेंटेन्सपैकी कुठलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे? कुठलं आहे बघूयात. तुमचं उत्तर तयार ठेवा आणि माझ्याशी टॅली करा. बघा, पहिलं सेंटेन्स दिलंय, व्हॉट इज युअर नेम. प्रश्नार्थक वाक्य आहे जे कधीच स्टेटमेंट होत नाही, म्हणजे पहिला ऑप्शन गेला. दुसरं, सॉल्व धिस प्रॉब्लेम, आज्ञा केली जाते म्हणून हे सुद्धा सेंटेन्सच होतं, स्टेटमेंट होत नाही. लास्ट बघूयात, ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे, उद्गारवाचक वाक्य होतं, त्यामुळे हे सुद्धा सेंटेन्सच राहतं, स्टेटमेंट होत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे प्रश्नार्थक म्हणजेच पहिलं जे आहे ते सेंटेन्स स्टेटमेंट होत नाही. आज्ञावाचक हे सुद्धा स्टेटमेंट होत नाही. आणि ओ व्हॉट अ ब्युटिफुल डे हे जे उद्गारवाचक वाक्य आहे हे सुद्धा स्टेटमेंट होत नाही. म्हणून राहिलेला जो काही ऑप्शन आहे, द कॅपिटल ऑफ फ्रान्स इज पॅरिस, हे जे सेंटेन्स आहे हेच व्हॅलिड लॉजिकल स्टेटमेंट होतं आणि हेच आपला आन्सर आहे ऑप्शन 3. करेक्ट. ओके, चला आता पुढचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. वन बाय वन आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात. चला सुरुवात करूयात सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन काय आहे, लेट पी बी अ ट्रू अँड क्यू बी अ फॉल्स. पी ट्रू दिलाय आणि क्यू फॉल्स दिलाय. सो व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ नॉट पी ऑर क्यू. हे थोडंसं सोडवावं लागेल, थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि त्यानंतर त्याचं ट्रू किंवा फॉल्स या दोन्हीपैकी कुठलं तरी आन्सर असणार आहे. तर चला सोडवा आणि माझ्यासोबत टॅली करा. पी ट्रू दिलाय, क्यू फॉल्स दिलाय आणि विचारलंय नॉट पी ऑर क्यूची व्हॅल्यू काय येणार आहे ते. लवकरात लवकर जर का तुमचा आन्सर ट्रू असेल तर कमेंट बॉक्समध्ये ट्रू टाईप करा आणि जर का फॉल्स असेल तर फॉल्स टाईप करा. ट्रूसाठी टी, फॉल्ससाठी एफ. ओके ओके, काय येतंय उत्तर? सोडवा लगेच. पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे आणि नॉट पी ऑर क्यूची व्हॅल्यू आपल्याला विचारली. तुमचं उत्तर रेडी असेल तर माझ्यासोबत टॅली करा. पी ट्रू होता म्हणून हा जो नॉट पी असणार आहे त्याची व्हॅल्यू काय होते? ट्रूची एफ होते. ओके, मग हा एफ आहे आणि हा सुद्धा ऑलरेडी एफ दिलाय. मग एफ ऑर एफ ऑरनी जोडलेत. मग आपण ऑरच्या ट्रूथ टेबलमध्ये जर का बघितलं तर एफ एफ काय आन्सर देतं? एफ एफ तरच एफ. एक्सलंट, परफेक्ट. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. द कंडिशनल स्टेटमेंट
P implies Q is only false in one situation. Which is that? P implies Q ह्याच्या ट्रूथ टेबलमध्ये फॉल्स व्हॅल्यू कुठल्या सिच्युएशनमध्ये येते या चारपैकी? येस, TF तरच F. When P is true and Q is false, then and then only it is false. Otherwise बाकीच्या तिन्ही केसमध्ये ते ऑप्शन ट्रू देतं. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. ओके छान. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? अकॉर्डिंग टू डिमॉर्गन्स लॉ, द स्टेटमेंट निगेशन ऑफ P and Q is logically equivalent to which of the following? आता लॉजिकली इक्विव्हॅलंट सुद्धा आपण बघितलेलं नाही आत्ताच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत, आणि डिमॉर्गन्स लॉ सुद्धा बघितलेला नाही. तर या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, डिमॉर्गन्स लॉमध्ये जेव्हा आपण निगेशन अप्लाय केलेलं असेल तेव्हा निगेशन जेव्हा प्रत्येकाला सेपरेट देतो ब्रॅकेटमध्ये, तेव्हा अँडच्या जागी ऑर होतो. म्हणजे इथे निगेशन ऑफ P अँड Q जो आहे तो निगेशन P ला आणि निगेशन Q ला जेव्हा सेपरेट होतो तर तो निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q असं होतं. म्हणजे निगेशन सेपरेट देताना अँडचा ऑर आणि ऑरचा अँड होत असतो डिमॉर्गन्स लॉच्या अकॉर्डिंग. तर डिमॉर्गन्स लॉ सांगतो निगेशन ऑफ P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q. मग ह्यापैकी कुठला ऑप्शन आहे? सेकंड ऑप्शन. येस, negation of P or negation of Q is the correct option for this. ओके, परफेक्ट. अशा पद्धतीने डिमॉर्गन्स लॉ नंतर आपण नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चनकडे येऊया. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, कमेंटमध्ये कमेंट करायचा आहे आणि माझ्यासोबत टॅलीसुद्धा करायचा आहे. क्वेश्चन काय आहे बघा. लेट P बी अ सेंटेन्स दॅट इज पिग कॅन फ्लाय. फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके. अँड Q बी अ स्टेटमेंट दी अर्थ कॅन फ्लॅट. हे सुद्धा फॉल्स आहे. म्हणजे P आणि Q असे दोन स्टेटमेंट दिलेत जे दोन्ही फॉल्स आहेत. सो व्हॉट इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इफ अँड ओनली Q? इफ अँड ओनली इफचा टेबल, बाय कंडिशनलचा टेबल, तो आपल्या लक्षात आला पाहिजे. तो आपल्यासमोर आपल्या मेमरीमध्ये लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की इफ अँड ओनली इफच्या टेबलमध्ये FF असेल तर काय होतं? FF असेल तर काय होतं? नो कन्फ्युजन. कंडिशनल आणि डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनलमध्ये कन्फ्युजन नको. जर पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे, तर इफ अँड ओनली इफमध्ये फायनल आन्सर काय येतं? FF तरच T, नॉट अ F. येस, का? कारण इफ अँड ओनली इफ आहे, बाय कंडिशनल आहे, तिथे दोन्हीही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या असतील तर फायनल आन्सर ट्रू येतं. म्हणजे TT तरी T आणि FF तरी सुद्धा T. F केव्हा झालं असतं? जेव्हा ते ऑरने जोडले असते तेव्हाच. तर फिफ्थ क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आहे ट्रू. एक्सलंट, परफेक्ट. ओके, अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट म्हणजे काय, ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे काय आणि डिफरंट कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल बघितले आणि त्याच्यावर आधारित 5 प्रश्न सुद्धा आपण डिस्कस केले. मला असं वाटतं की हा टॉपिक तुम्हाला परफेक्टली समजला असेल. ओके, तर आता वेळ आली आहे इथे थांबण्याची. तुम्ही हा टॉपिक परफेक्टली कंप्लीट केला असेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काय काय गोष्टी अपेक्षित आहे कमेंट करा. ठीक आहे, तर इथे थांबूयात. चला, थँक्यू सो मच.